नमस्कार. आज आपण परिसर अभ्यासाचे 30 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकता. तिथे मी TET साठी सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मन. हे जे फुलपाखरू आहे हे निळ्या आणि काळ्या रंगाचे अतिशय सुंदर फुलपाखरू असतं. विशेष म्हणजे राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारताचे पहिले राज्य आहे. यासोबत राज्य प्राणी शेकडो आणि राज्य पक्षी हरियाल हे पण तोंडपाठ असलं पाहिजे यावरही प्रश्न येतो. आणि राज्य वृक्ष हे आंबा आहे यावरही प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा आहे. रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी होती आणि प्रतापगडवर अफजल खानाचा वध झाला. असे काही प्रश्न यावर येत असतात, तेही पाठ करून ठेवा. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरला होतो. या नदीला दक्षिण भागाची गंगा असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? याचं उत्तर जर तुम्हाला येतच असेल ऑप्शन क्रमांक 3 71%. आपल्या पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? कारण अंतराळातून पाहिल्यानंतर आपली पृथ्वी निळी दिसते. याचं कारण तिच्यावर असलेलं पाणी. पृथ्वीत तब्बल 71% हा भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि उरलेली 29% हा जमिनीचा, म्हणजे ज्यावर आपण राहतो. जमीन 29% आणि पाणी 71%. आणि 71% पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्राचे म्हणजे खारट आहे आणि आपल्याला पिण्यायोग्य पाणी हे फक्त 3% आहे. प्रश्न क्रमांक 5. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? परिसर अभ्यासामध्ये कोणता दिवस कधी साजरा केला जातो यावरही प्रश्न येत असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5 जून. गॅस सोबत 22 मार्च जागतिक जल दिन, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, 16 सप्टेंबर ओझोन दिन, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन यावरही प्रश्न येत असतो. प्रश्न क्रमांक 6. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे संप्रेरक कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन. आजकाल मधुमेह म्हणजे शुगरचा आजार खूप लोकांना असतो. हा आजार काय होतो तर आपल्या शरीरामध्ये एक स्वादुपिंड नावाचा अवयव असतं जे इन्सुलिन तयार करते. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील साखर कंट्रोल करते. जर शरीरात इन्सुलिन बनवणं कमी केलं तर रक्तातील साखर वाढते आणि शुगरचा आजार होतो. म्हणूनच साखरेचे नियंत्रण इन्सुलिन करत असते. प्रश्न क्रमांक 7. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. गावाचा राजकीय प्रमुख हा सरपंच असतो, ज्याला लोक निवडून देतात. पण शासकीय प्रतिनिधी म्हणून किंवा शासकीय प्रमुख म्हणून जो सरकारी कर्मचारी काम बघतो तो असतो ग्रामसेवक. त्यामुळे प्रशासकीय प्रमुख विचारलं की ग्रामसेवक हेच उत्तर द्यायचं. प्रश्न क्रमांक 8. कुष्ठसाठी आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 9. ध्वनीची तीव्रता म्हणजे आवाजाची पातळी मोजण्याचे एकक कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डेसिबल. विज्ञानात एकके खूप महत्वाचे आहेत. आवाजाचा गोंगाट किंवा ध्वनीची पातळी किती आहे हे मोजण्यासाठी आपण डेसिबल नावाचे एकक वापरतो. प्रश्न क्रमांक 10. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेवरही प्रश्न येत असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुरु. सर्वात लहान ग्रह बुध आणि सर्वात उष्ण किंवा तेजस्वी ग्रह शुक्र आणि कडी म्हणजे रिंग असलेला ग्रह शनी. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 206. एका प्रौढ म्हणजे अडल्ट माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. पण नुकतंच जन्मलेलं लहान बाळ असताना त्याच्या शरीरात तब्बल 300च्या आसपास हाडे असतात. जसं बाळ मोठं होतं तसे त्याचे हाडे एकमेकांना जोडली जातात आणि शेवटी 206 हाडे शिल्लक राहतात. आणि मानवी शरीरात सर्वात लहान हाडे कानात असतं आणि सर्वात मोठं हाडे आपल्या मांडीत असतं. प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील पहिले कोणते तर याचं उत्तर ताडोबा आहे. प्रश्न क्रमांक 13. हिवताप मलेरिया कोणत्या डासामुळे होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲनोफिलीस मादी. प्रश्न क्रमांक 14.
लोकसभेचे सदस्य खासदार होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 25 वर्ष. मतदानाचा हक्क आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळतो. ग्रामपंचायत नगरपालिका निवडणूक लढण्यासाठी आपल्याला 21 वर्ष वय लागते. लोकसभा आणि विधानसभा म्हणजे आमदार खासदार होण्यासाठी आपल्याला वय 25 वर्ष लागतं. राज्यसभा आणि विधान परिषद यासाठी आपल्याला 30 वर्ष लागते. राष्ट्रपती आणि राज्यपाल होण्यासाठी आपल्याला 35 वर्षे वय लागते. प्रश्न क्रमांक 15, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, देहू. संत तुकाराम महाराज हे देहू या गावाचे रहिवासी होते. तिथेच त्यांचा जन्म झाला. संत ज्ञानेश्वरांबद्दल विचारलं तर त्यांनी आळंदी इथे समाधी घेतली, पण त्यांचा जन्म आपेगाव इथे झाला. संत एकनाथांची कर्मभूमी पैठण आहे. असे काही प्रमुख संत आहेत ज्यावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 16, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीतेत गावाचा विकास आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर भर दिला जातो. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच विनोबा भावे यांनी गीताई. प्रश्न क्रमांक 17, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नायट्रोजन. आपल्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन वायूचे आहेत. तब्बल 78% नायट्रोजन आहे. ऑक्सिजन फक्त 21% आहे आणि त्यातही कार्बन डायऑक्साईड तो फक्त 0.03%च आहे. हा टक्केवाढीचा आकडा परीक्षेत थेट विचारला जातो. प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मौसिनराम. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो असा प्रश्न विचारला तर आंबोली, सिंधुदुर्ग इथे पाऊस जास्त पडतो याचं उत्तर द्यायचं. प्रश्न क्रमांक 19, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना जगातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार मिळाला होता. साहित्यात नोबेल मिळणारे ते पहिले भारतीय ठरले. प्रश्न क्रमांक 20, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणती नवीन शक सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राज्याभिषेक शक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली रायगडावर झाला. त्या दिवसापासून महाराजांनी एक नवीन कॅलेंडर किंवा नवीन कालगणना सुरू केली, ज्याला राज्याभिषेक शक असं नाव दिलं. यासोबत महाराजांनी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही 2 नवीन नाणी सुद्धा सुरू केली होती. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई यामधील फरक समजून घ्या, यावरही प्रश्न येत असतो. प्रश्न क्रमांक 21, प्रकाशाच्या रंगामध्ये सर्वात जास्त विचलन म्हणजे पांगणे कोणत्या रंगात होते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जांभळा. सर्वात जास्त विचलन जांभळ्या रंगाचे होते. सर्वात कमी लाल रंगाचे होते. लाल रंगाचे विचलन सर्वात कमी होते, त्यामुळे आपण रस्त्यावर धोक्याचे सिग्नल लाल रंगाचे ठेवतो जेणेकरून ते दुरूनच दिसावेत. प्रश्न क्रमांक 22, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये 8 वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 23, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, H2O, CO2 कार्बन डायऑक्साईड, NaCl सोडियम क्लोराईड. प्रश्न क्रमांक 25, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, यशवंत चव्हाण. प्रश्न क्रमांक 26, भारतात नागरिकांना मतदानाचा अधिकार वयाच्या किती वर्षानंतर मिळतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 27, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, माउंट एव्हरेस्ट. जर आपल्याला भारतातील सर्वात उंच शिखर विचारले तर K2 सांगायचं. जर आपल्या महाराष्ट्रातील विचारलं कळसुबाई सांगायचं. कळसुबाई हे अहमदनगर जिल्ह्यातील आहे. प्रश्न क्रमांक 28, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 29, सध्या आपल्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 36. प्रश्न क्रमांक 30, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नवीन नाव दिले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रचंडगड. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचे तोरण मानले आणि त्यांनी तो पहिला किल्ला तोरणा हा जिंकला. हा जिल्हा जिंकल्यानंतर महाराजांनी पाहिलं की हा किल्ला किती विशाल आणि प्रचंड आहे, म्हणून त्यांनी तोरणा किल्ल्याचं नाव बदलून प्रचंडगड असं ठेवलं. कोंढाण्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं होतं आणि तोरणाचं नाव प्रचंडगड
अशा प्रकारे आपण परिसर अभ्यासाचे 30 महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. यापुढील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.